आली आली भाग्यलक्ष्मी। तुम्ही किती लाड करता हो याचे, अगदी स्वतःच्या नातवासारखं। चुकीच्या गोळ्यांचा विपरीत परिणाम झालाय त्यांच्यावरती। दुर्दैवाने झालं खरं तसं। अहो हे पण जर आधी कळलं असतं तर काहीतरी करता तरी आलं असतं। तुला खरंच काय आठवत नाही? खरं सांगायचं तर अस्तित्व फक्त माझ्या शरीराला आहे। माझा भूतकाळ मला आठवतच नाही। तुझा नवरा? तो कोण आहे, कुठे आहे, काहीच आठवत नाही। हे बरं झालं, म्हणजे ही कोरी पाटी आहे तर आता हिच्यावर काय लिहायचं ते मी ठरवणार। हिला जर मी भिरा गावात घेऊन गेलो आणि तिनं गावकऱ्यांच्या समोर जर असं सांगितलं की मी निर्दोष आहे, गावकरी त्याच्यावर नक्कीच विश्वास ठेवणार। माझे स्वतःचे बाबा मला अर्ध्यावरती सोडून गेलेत। तुम्ही माझी साथ कधी सोडली नाही। आणि सुदामा दादा गेल्यावर मी त्यांच्या लेकराला वाऱ्यावर सोडणार होतो का? अरे लहानपणी तुला अंगा खांद्यावर खेळवलंय मी। भाऊ काका, तुम्ही इतकं केलं आमच्यासाठी, पण त्याची परतफेड म्हणून आम्ही फक्त दुःख दिलं तुम्हाला। अगं बाई, आमच्यासाठी? हो, फक्त तुमच्यासाठी। या जंत्रेला ना चावी दिली पाहिजे। याला पटवलं तर इथून सुटका होऊ शकते। घ्या। तुमच्यासारखे फक्त तुम्ही। हा जंत्रे साहेब, या तुम्हाला गुंडाळते आहेत आणि तुम्ही गुंडाळले जाताय। याला जळणं म्हणतात बाबा कदम। मी मिसेस मेंडोसा तुमच्या शेजारी राहते। मला एकुलता एक मुलगा आहे, विक्टर। डोक्याने थोडा अधू आहे, पण स्वभावाने तसा खूप चांगला आहे हो। विक्टर माझा एकुलता एक मुलगा आहे हो। मी नाही त्याच्यापासून दूर राहू शकत हो। पण मग तो आता 2 तास झाले, अजून काहीच पत्ता नाहीये। भाऊ काका, मी जेलमध्ये असताना जेव्हा काशी तिकडे आली होती आणि मला सगळं आठवत होतं, तेव्हा मी तिला सांगण्याचा खूप प्रयत्न केला की मीच संजय मोहिते आणि मीच तुझा नवरा आहे। पण एक मिनिट, तेव्हा ते बाळ होतं तिच्याजवळ? ते बाळ तर होतं तिच्याबरोबर। जे ज्याचं असतं ना ते त्याच्यापर्यंत पोचतच। हो भाऊ काका, पण ते पोचायला उशीर नको व्हायला। नाही होणार, अजिबात नाही होणार। आपण काशी हरवल्याची बातमी पेपरात देऊया, म्हणजे ती वाचून तिला कळेल की ती खरी कोण आहे, कुठली आहे। हो, आपण नक्कीच करू शकतो। बरं, आता तुम्ही कसला पण विचार करू नका। ताबडतोब या मुलीला घेऊन शहरातल्या डॉक्टरकडे जा, ते तिला योग्य उपचार करून बरं करतील। चला। पण असं झालं तरी काय तिला? तुम्ही प्रश्न विचारत बसू नका, आपल्याला आता घाई करायला पाहिजे। मी गाडीचा बघतो। चला। तुझ्यामुळे माझी संजयची अवस्था झाली आहे, तुझ्यामुळे त्याची परवड झालेली आहे। आणि तुला शरम नाही वाटत, लाज नाही वाटत तुला? तुझ्यातच मी माझ्या मुलीला बघतोय। तुमच्या मुलीला म्हणजे? जिवंत असती तर अगदी तुझ्या एवढीच असती, रंगरूपानं सुद्धा अगदी तुझ्यासारखीच होती ग। असं काय झालं? सांगेन नंतर कधीतरी, पण तोपर्यंत मी माझ्या या नातवाला फिरवून आणतो। हो। चला बेटा, फिरायला जाऊ। बाय कर मामाला, बाय बाय। दरवाजा उघडा, दार लावून घ्या बेटा। चला। बाबा, मला एकुलता एक मुलगा आहे, विक्टर। एकदम व्हायलेंट होतो। दिसेल त्या व्यक्तीवरती चाकूने किंवा सुरेने तो वार करतो। आली आली भाग्यलक्ष्मी।